विद्यार्थी मित्रांनो, प्रथमेश अकॅडमी या यूट्यूब चॅनेलवर मी आपणा सर्वांचं स्वागत करीतो. मागील व्हिडिओपासून आपण वॉक अ लिटल स्लोवर या कवितेचा अभ्यास करीत आहोत. मागील व्हिडिओमध्ये या कवितेच्या अगदी सुरुवातीला वॉर्मिंग अप म्हणून जी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे त्या ऍक्टिव्हिटीचा अभ्यास आपण केलेला होता. या व्हिडिओमध्ये आपण एक्झॅक्ट या पोएमचा अभ्यास करणार आहोत. तर चला आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, वॉक अ लिटल स्लोअर. वॉक अ लिटल स्लोअर म्हणजे काय? तर आपल्याला माहितच आहे, वॉक म्हणजे चालणे, लिटल म्हणजे थोड्या प्रमाणात किंवा लहान किंवा थोडेसे, स्लोअर म्हणजे हळू. या कवितेच्या नावाचा अर्थ काय आहे? थोडेसे हळू चाला. काय म्हटलेलं आहे? थोडेसे हळू चाला. कविता काय आहे बघा. वॉक अ लिटल स्लोअर डॅडी, said a little child so small. I am following in your footsteps and I don't want to fall. काय म्हटलेलं आहे? तर एक छोटासा मुलगा आहे. तो छोटासा मुलगा आपल्या वडिलांना काय म्हणतो की हळू चाला. बघा, वॉक अ लिटल स्लोअर म्हणजे काय? हळू चाला. डॅडी, बाबा, तुम्ही हळू चाला. सेड अ लिटल चाइल्ड सो स्मॉल म्हणजे एक लहानस बाळ किंवा लहानस मूल आपल्या वडिलांना म्हणत आहे. आय एम फॉलोविंग इन युअर फुटस्टेप म्हणजे फुटस्टेप म्हणजे काय? तर फुटस्टेप म्हणजे पाऊल. फॉलोविंग म्हणजे काय? तर त्या पावलांचा मागोसा घेणे किंवा त्या पावलांवरून त्याच्या पाठीमागे चालणे. बघा, आय एम फॉलोविंग इन युअर फुटस्टेप म्हणजे मला तुमच्या पावलांवरून चालायचं आहे. अँड आय डोंट वॉन्ट टू फॉल मला पडायचं नाही. अशा प्रकारे या पहिल्या स्टॅन्झामध्ये म्हटलेलं आहे. सेकंड स्टॅन्झाकडे आपण जाऊया. समटाइम्स युअर स्टेप्स आर व्हेरी फास्ट, समटाइम्स दे आर हार्ड टू सी. काय म्हटलेलं आहे? काही वेळा, समटाइम्स म्हणजे काही वेळा, युअर स्टेप्स, स्टेप्स म्हणजे काय? तर स्टेप्स म्हणजे पण पाऊल. बघा, आपण किती पाऊले चाललो याच्यातील जे पाऊल आहे ते म्हणजे स्टेप्स. आणखीन स्टेप्स कशाला म्हणतात? तर पायऱ्यांना सुद्धा स्टेप्स असं म्हणतात. वेगवेगळ्या वाक्यामध्ये वेगवेगळ्या अर्थाने हा स्टेपचा वर्ड येतो. फुटस्टेप म्हणजे पण पाऊल. आपल्या जो पायांचा तळवा असतो त्याला फुटस्टेप म्हणतात. इथे काय म्हटलेलं आहे? समटाइम्स युअर स्टेप्स आर व्हेरी फास्ट म्हणजे काय? काही वेळेला तुमचे पावले काय आहेत? व्हेरी फास्ट आहेत, खूप जलद आहेत, खूप फास्ट आहेत. समटाइम्स दे आर हार्ड टू सी. समटाइम्स काय म्हटलेलं आहे? दे आर हार्ड टू सी म्हणजे काही वेळेला ते पाहण्यासाठी अतिशय कठीण जात आहे. असं ते लहान मूल आपल्या बाबांना म्हणत आहे. सो वॉक अ लिटल स्लोअर डॅडी, फॉर यू आर लीडिंग मी. बघा, लीडिंग म्हणजे काय? तर लीडिंग म्हणजे नेतृत्व करणे. लीडिंग म्हणजे काय? नेतृत्व करणे. मग इथे कशाचं नेतृत्व चाललेलं आहे? तर बाबांच्या पाठीमागून हे लहान मूल चाललेलं आहे. त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून चाललेलं आहे आणि बाबा जो मार्ग दाखवतील किंवा बाबा जे जिकडे जाणार आहेत तिकडे त्यांचे पाऊल जाणार आहेत. तर त्या पावलांचा मागोसा घेऊन किंवा ते फॉलो करून हे लहान मूल त्यांच्या पाठीमागून जाणार आहे. म्हणून काय म्हटलेलं आहे? तुम्ही मला लीड करत आहात किंवा तुम्ही मला मार्ग दाखवण्याचं काम करत आहात. म्हणून ते लहान मूल काय म्हणत आहे? सो वॉक अ लिटल स्लोअर डॅडी, बाबा म्हणून तुम्ही हळू चाला, कारण फॉर यू आर लीडिंग मी कारण तुम्ही मला मार्ग दाखवत आहात. बघा किती सुंदर असा अर्थ या दोन्ही स्टॅन्झामध्ये कवित्रीने दिलेला आहे, पोएटने दिलेला आहे. काय म्हटलेलं होतं? तर एक लहान मूल आपल्या वडिलांच्या पाठीमागून जात आहे आणि त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून तो पुढे जात आहे आणि वडील जिकडे जातील तिकडून तो त्या पाठीमागून त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून जात आहेत. म्हणजे वडील त्याला काय करत आहेत? एक योग्य मार्ग दाखवण्याचं काम करत आहेत. बघा, आई वडील आपल्यासाठी खूप काही कष्ट करून, खूप काही मेहनत घेऊन आपणास शिकवतात, आपणास मोठं करतात. त्या पाठीमागचा त्यांचा हेतू काय असतो? तर त्या पाठीमागचा त्यांचा हेतू असतो की आपण आपल्या पायावर उभं राहावं, आपली ग्रोथ, आपली वाढ चांगली व्हावी, हो ना, आणि समाजामध्ये एक आपण चांगलं व्यक्तिमत्व बनावं. म्हणून वडील आपणाला
मार्ग दाखवण्याचं काम करतात. आपणास शाळेमध्ये जाण्यासाठी आग्रह धरतात, अभ्यास करण्यासाठी आग्रह धरतात. हो ना, म्हणजे वडील आपल्या मार्गाचं नेतृत्व करत असतात आणि तोच अर्थ या कवितेतून स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे मूल सुद्धा वडिलांच्या मार्गावरून, वडिलांचा जो अनुभव आहे, वडील जे शिकवतात त्या मार्गावरून जाण्यास तयार आहे, पण ते त्याला समजावं म्हणून तो बाबांना काय म्हणत आहे, बाबा थोडेसे हळू चाला, कारण ह्या मुलाला सुद्धा त्यांच्या पाठीमागून जायचं आहे. बघा, आपण थर्ड स्टॅन्झाकडे येऊया. सम डे, बघा, सम डे व्हेन आय एम ऑल ग्रोन अप यू आर व्हॉट आय वॉन्ट टू बी. म्हणजे काय हो, तर बघा, सम डे म्हणजे एके दिवशी, व्हेन आय एम म्हणजे जेव्हा मी, ऑल ग्रोन अप म्हणजे एके दिवशी जेव्हा मी खूप मोठा होणार आहे, म्हणजे बाबांच्या सारखं हे ज्या वेळेला छोटस मूल मोठं होणार आहे त्यावेळेला काय म्हटलेलं आहे, यू आर व्हॉट म्हणजे तुम्ही काय आहात, आय वॉन्ट टू बी म्हणजे मला ते व्हायचं आहे. थोडक्यात हे मूल आपल्या बाबांना म्हणत आहे की बाबा, एक एक दिवशी मी तुमच्याप्रमाणे मोठा होणार आणि तुमच्यासारखंच मला बनायचं आहे, असं ते मूल आपल्या वडिलांना म्हणत आहे. देन मग त्यानंतर काय होणार, आय विल हॅव अ लिटल चाइल्ड. बघा, नक्कीच तुम्ही आता 9वीच्या इयत्तेमध्ये आहात, तुम्ही मोठे होणार, मोठे होऊन तुमचा सुद्धा विवाह होणार आणि तुम्हाला पण लहान मूल होणार. हे मूल सुद्धा आपल्या बाबांना, कवितेमधील आपल्या बाबांना काय म्हणत आहे, ते छोटस आहे. ते बाबांना काय म्हणत आहे, मी सुद्धा मोठा होणार आणि मी मोठा झाल्यानंतर मला सुद्धा लहान मूल, एक छोट बाळ असणार आहे. बघा, देन आय विल हॅव अ लिटल चाइल्ड मला पण एक छोट मूल असणार आहे, हु विल वॉन्ट टू फॉलो मी आणि त्याला माझ्या मार्गदर्शनाने किंवा माझ्या मागून चालायची इच्छा असणार आहे किंवा ते माझ्या मागून चालणार आहे. पुढच्या लास्ट स्टॅन्झाकडे आपण येऊया. काय म्हटलेलं आहे, अँड आय वुड वॉन्ट टू लीड जस्ट राईट. बघा, लीड जस्ट राईट म्हणजे काय, की मला त्याला योग्य मार्ग दाखवायचा आहे. अँड नो दॅट आय वॉज ट्रू आणि हे जाणून द्यायचं आहे की मी योग्य आहे. सो वॉक अ लिटल स्लोअर डॅडी, बाबा म्हणून तुम्ही हळू चाला, थोडे हळू चाला. फॉर आय मस्ट फॉलो यू. काय म्हटलेलं आहे, आय मस्ट म्हणजे मला तुम्हालाच काय करायचं आहे, फॉलो करायचं आहे, असं ते छोट मूल आपल्या बाबांना म्हणत आहे. बघा, पुन्हा एकदा या दोन स्टॅन्झाचा अर्थ तुम्हाला मी सांगतो. ते मूल काय म्हणतं आपल्या बाबांना, ते मूल म्हणतं, एके दिवशी मी सुद्धा तुमच्याप्रमाणे मोठा होणार आहे, मला पण तुमच्यासारखंच व्हायचं आहे, मला पण त्यानंतर काय असणार आहे, छोट मूल असणार आहे आणि त्याला सुद्धा माझ्या मागूनच यायचं आहे आणि मला योग्य मार्ग त्याला दाखवायचा आहे. लास्ट स्टॅन्झा मध्ये म्हटलेलं आहे, मला त्याला योग्य मार्ग दाखवायचा आहे आणि मी योग्य आहे याबाबत जाणून द्यायचं आहे. सो वॉक अ लिटल स्लोअर डॅडी म्हणून बाबा तुम्ही थोडेसे हळू चाला. फॉर आय मस्ट फॉलो यू मला तुम्हालाच किंवा तुमच्याच मागून यायचं आहे, असं हे छोटस मूल म्हणत आहे. किती छान अर्थ या कवितेचा आहे. याच्यामध्ये जो मस्ट वर्ड आलेला आहे ना, तर त्या मस्ट वर्ड मुळे काय होतं, की आपण ज्या वेळेला एखादी गोष्ट ठामपणे सांगतो, हीच किंवा तीच, किंवा इथं जसं म्हटलेलं आहे, मला तुमच्याच, हो ना, तुमच्याच, हेच ठामपणे सांगितलेलं आहे. ज्या वेळेला आम्ही एखादी गोष्ट ठामपणे सांगत असतो किंवा ठामपणे आपलं मत व्यक्त करत असतो त्यावेळेला मस्ट या वर्डचा उपयोग होतो. म्हणून मी म्हटलं इथे, फॉर आय मस्ट फॉलो यू म्हणजे ते मूल म्हणत आहे, मला तुम्हालाच फॉलो करायचं आहे, तुमच्याच मागून यायचं आहे, असा अर्थ त्या वाक्याचा होतोय. आलं लक्षात? अशी ही एकदम छोटीशी आणि सोपा अर्थ, अतिशय सोपा अर्थ असणारी, लगेच समजून येईल अशी ही कविता होती.
छान अशी होती जी आपण पाहिलेली आहे. आणि खरोखर विद्यार्थी मित्रांनो, ह्यात दिलेल्या अर्थाप्रमाणे, ह्यात केलेल्या बोधाप्रमाणे खरोखर तुम्ही तुमच्या वडिलांच्या पाठीमागून चाला. तुमच्या वडील जे तुमच्यासाठी जे कष्ट घेत आहेत, जे मेहनत घेत आहेत, त्याचा तुम्ही अनुभव घ्या, त्याचा तुम्ही विचार करा आणि त्या पद्धतीने काम करा आणि त्यांच्या अनुभवावरून त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून तुम्ही चाला, जेणेकरून समाजामध्ये तुम्ही एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून तयार व्हाल. इथे आपण थांबतोय. जसं सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे या व्हिडिओमध्ये आपण एक्झॅक्ट या कवितेचा अभ्यास केलेला आहे. येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये या कवितेखाली जी इंग्लिश वर्कशॉप म्हणून जे ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, या ऍक्टिव्हिटीचा आपण डिटेल अभ्यास करणार आहोत. आपण इथे थांबतोय. थँक्यू. धन्यवाद.